नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत इन्सुलिन झाडांची फुलाची पावडर. तर आता हे माझ्याकडं इन्सुलिनच्या झाडांची बाग आहे. तर बागेमध्ये फुलं पण फुललेले आहेत, ते आता आपण बघणार आहोत आणि त्याची आपण पावडर पण बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता ही झाडाला आलेली फुलं आहेत इन्सुलिनची फुले. तर इन्सुलिनचं झाड तुम्हाला माहिती आहे, फुलं गुलाबी, पांढरी आणि नारंगी 3-4 कलरमध्ये फुलं येतात त्याला. आणि हे फुलं आहे ना मकाच्या कणसासारखे असतात, म्हणजे कणिसेमध्ये ते खालून वरपर्यंत, आणि त्याला ते 2-3 प्रकारचे कलरमध्ये पाकळ्या फुलं आलेले आहेत. तर इन्सुलिन झाडाचं शास्त्रीय नाव कोस्टस इग्निऊस असे आहे. याला इन्सुलिन प्लांट किंवा स्पायरल जिंजर असेही म्हणतात. याची फुले सुंदर नारिंगी पिवळ्या रंगाची असतात आणि झाडाला आकर्षक रूप देतात. इन्सुलिन फुलांची वैशिष्ट्ये: फुले लहान व गुच्छामध्ये येतात. रंग तेजस्वी नारंगी किंवा केशरी. पावसाळा आणि उन्हाळ्यात जास्त फुलतात. पाने जाड, हिरवी आणि औषधी गुणांनी भरलेली असतात. उपयोग कसा करतात? आयुर्वेदामध्ये मधुमेह नियंत्रणासाठी पाने वापरली जातात. काही लोक रोज एक पान चावून खातात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आयुर्वेदात घराच्या बागेत शोभेची आणि औषधी झाड म्हणून लावतात. फुले मधमाशा आणि फुलपाखरे आकर्षित करतात. हवा शुद्ध ठेवण्यास मदत होते. काळजी कशी घ्यावी? अर्धे ऊन अर्धी सावली, म्हणजे मध्यम ठिकाणी झाडाला ठेवावे. माती ओलसर पण पाणी साचणार नाही अशी ठेवावी. सेंद्रिय खते दिल्यास झाड छान वाढते. कुंडीमध्येही सहज वाढते. व्हिडिओ बनवलेली आहे, तर तुम्ही पुढं बघत राहा. आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आपण बाग बघतोय इन्सुलिनची आणि त्याची माहिती पण मिळवतोय. सुंदर केशरी फुले आणि औषधी गुणांनी भरलेली इन्सुलिनची बाग. आता आपण फुलं तोडण्याचं काम चालू केलेलं आहे. फुलं तोडतोय, जेवढे मिळतील तेवढे आपण घेणार आहोत. तर इन्सुलिनच्या फुलांचा असा उल्लेख नाहीये कुठं किती कशी वापरायची, काय पावडर. तर मी डॉक्टरांना पण फॅमिली डॉक्टरांना विचारलं. त्यांनी असं स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये. तरी पण एक बाग सुंदर दिसण्यासाठी आणि माशांना मध मिळवण्यासाठी, मधमाशांना, आणि औषधांमध्ये पण त्याचा उपयोग करतात. आणि पानांचा उपयोग करतात, तर फुलांचा पण होणारच ना. तर शुगरसाठी त्याचा उपयोग होतो. पानं पण जास्त नाही, पानाचं प्रमाण आहे ना, अर्ध पान घ्यायचं 3 दिवस फक्त. ते पण 400-500च्या पुढं शुगर गेली तर. नाही तर असं चांगल्या माणसाने घेतलं तर त्याला आपल्याला चक्कर येऊ शकते. तर इन्सुलिनच्या फुलांचा उपयोग, पानांचा उपयोग चांगल्या माणसाने नाही, शुगरच्या माणसाने, त्याची पण शुगर जास्त लेवलला गेली असेल तर त्याने थोडासा कमी प्रमाणात उपयोग करायचा. तर आपण पानं आणि फुलं घेतलेले आहे, ते सगळे आपण धुवून घेत आहोत. कारण आता आम्ही तिथं नसतो तर फुलं, ते झाडं धूळ बसते त्याच्यावरती, तसं पाणी मारायचं काम चालू असतं. पण ऊन आहे ना, तर उन्हाळा, तर पाणी कमी प्रमाणामध्ये आहे, मग झाडं काय धुतले जात नाहीत. तर आपण पानं आणि फुलं धुवून घेतलेले चांगले. आता आपण ते सुकायला, म्हणजे पाणी असं निथळायला ठेवणार आहोत, पाणी जाईल असं. इन्सुलिन फुलांची आपण पावडर बनवली, पण ती आता मी घरीच त्याचा उपयोग करणार आहे. आणि डॉक्टरांना पुन्हा एकदा मी विचारणार आहे की ती पावडर घरात मी साठवून ठेवणार आहे, म्हणजे
पडलेले राहील माझ्या वेगळ्या अजून पावडरींमध्ये, ही पावडर पण राहील. पण खरोखरच जर कमी जास्त प्रमाणात शुगर झाली तर त्याचं थोडंसं चिमूटभर आपण 2-3 दिवस घेतलं तरी आपली शुगर खाली येऊ शकते. तर हे फुलं आहेत, आता आपण ते फुलांचं पानं काढून घेणार आहोत आणि फुलं मोकळे करणार आहोत. इन्सुलिन फुलांच्या पावडरचा उपयोग हर्बल मिश्रणामध्ये थोड्या प्रमाणात वापर केला जातो. सेंद्रिय खत किंवा कंपोस्टमध्ये पण मिसळू शकता. त्वचेसाठी घरगुती फेस पॅकमध्ये व इतर नैसर्गिक पदार्थासोबत वापरतात. सुगंधी पोटपुरी किंवा पूजेसाठी नैसर्गिक फुलांची पावडर काही लोक आयुर्वेदिक काढ्यात वापरतात. साठवण कशी करून ठेवायची? पूर्ण कोरडी करून हवाबंद डब्यात ठेवा. ओलावा लागणार नाही याची काळजी घ्या. थंड आणि सावलीच्या जागी ठेवल्यास जास्त दिवस टिकते. इन्सुलिन फुलांपासून तयार केलेली नैसर्गिक हर्बल पावडर घरगुती उपायांसाठी खास. तर अशा पद्धतीने आपण इन्सुलिनची पावडर बनवतोय. आपण सगळे ते पानं काढून घेतलेले आहे. आता हे कणीस टाईप येते ते पण आपण आता एक एक सुट करणार आहोत. तर मी फक्त फुलंच घेणार होती, पण म्हटलं पानं पण चालतात ना, तर मग फूल आणि पान म्हणजे ते कणीस त्याचीच पावडर बनवू. पूर्ण सुट करण्याचं काम चालू आहे. ते निघतंय ना, ते आता जे काढतंय ते खाली ते खूप सुंदर असं फुलाच्या आकारामध्ये दिसतंय आणि बघायला खूप छान वाटत. म्हणजे गुलाबाच्या फुलासारखं दिसतंय ते. तिकडून पडलेले ते गुलाबाचे फुलं, जणू काय गुलाबाचे फुलंच पडलेले असे. मग मी हातात पण घेऊन बघितलं. आपण बनवणार आहोत आता इन्सुलिनची पावडर. तर प्रोसेस काही झालेल्या आहेत, काही आपण आता सुरू करतोय. तर आता मी हातात घेतलेले आहे इन्सुलिनचे फुले आणि फुलांचं सुट्टे केलेले भाग, ते पण फुलांसारखंच दिसतात. आता आपण याचे मिक्सरमधून काढणार आहोत, कारण सुकवायचं असेल तर कसं सुकवायचं, मग मिक्सरमधून काढणार आहे. तर ते मिक्सरमधून काढल्यावरती ते कसं दिसल की केस कसे असतात, केस वर्गीय ते असं धागे वर्गीय असं. तर मिक्सरमधून काढत आहोत आता आपण. मिक्सरमधून काढून झालेलं आहे आणि मिक्सरमधून बघा कसं निघलं. त्याची पावडर बनलीच नाही, तर ते ना असं केस टाईप झालेलं, धाग्यां टाईप. आता आपण हे सुकायला टाकणार आहोत. उन्हामध्ये थोडंसं सुकून घेणार आहे, म्हणजे सावली ऊन. आता गावाला कसं झाडं आणि ऊन सावली असं चालूच असतं, तर तिथं मध्यम याच्यावरती उन्हामध्ये थोडा वेळ ठेवलं, 2 तासच मी ठेवणार आहे. तर ते सुकून घेणार आहे आता.
अगोदर पण मी बऱ्याच व्हिडिओ बनवलेले आहे, अशाच छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्ही त्याला पण भेट द्या. बघा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यावरती कमेंट लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा की जेणेकरून त्यांना पण थोडासा फायदा होईल, कारण माझ्या बऱ्याच व्हिडिओ आयुर्वेदिक टाईपच्या आहेत आणि मी खूप मेहनतीने बनवलेले आहेत. आणि माझं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता इथे सकाळच्या उन्हामध्येच ठेवलं होतं मी 2 तास, तर ते वाळून झालेलं आहे. तर आता आपण हे परत एकदा वाटून घेणार आहोत. नंतर त्याची काय पावडर अशी थोडीशीच असं बनते, पण ते असं धागेच आहेत, ते कणसामुळे तसंच झालं ते. तर हे सुकून झालेली पावडर आहे. आता आपण ते वरचं तसंच, त्याची काय पावडर बनणार नाहीये, ते आपण बाजूला ठेवतोय. दुसऱ्यांदा आता आपण मिक्सर मधून काढतोय. पहिल्यांदा ओलं होतं तेव्हा आपण मिक्सर मधून काढलेलं, आता सुकल्यावरती मिक्सर मधून काढतोय. तर ते वरचं बाजूला ठेवून याची पावडर बनवलेली आहे. तर ते अजून बारीक केली तर अजून बारीक पण होईल, पण मी असेच ठेवलेले आहे. आता याचं पॅकिंग करून मी ठेवणार आहे आणि आपल्या घरासाठीच उपयोग करणार आहे. मला जर कशाला पटकन लागली तर मी त्याचा उपयोग करू शकते. तर माझ्या पावडरींमध्ये, साठवणुकीमध्ये ही पण पावडर माझी राहिली, इन्सुलिनची पावडर, इन्सुलिनच्या फुलांची पावडर तयार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, इन्सुलिनची पावडर कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.